कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रचारार्थ फिरत असताना अनेक विकासाच्या गप्पा मारलेले नेते आम्हाला समोर दिसत आहेत। या गप्पा नुसत्या कागदावर आणि स्टेजवर दिसत आहेत। आमच्या तारदाळ, कोतवाडी, कोरुची या गावाला येऊन टेकलेले रस्ते, येऊन मिळालेले रस्ते आजही याची प्रचंड दुरावस्था आहे। आणि यांच्याकडं आज सर्व पदे असताना 50 वर्ष घराण्यामध्ये राजकारण असताना आजही ते म्हणतात की जिल्हा परिषदला आम्हाला संधी द्या, आम्ही विकास करतो। मग आजपर्यंत हा विकास का झाला नाही? मला आज 1997ची देशभक्त रत्नाबाना कुंभारांची आठवण येते। त्यावेळेला एका सर्वसामान्य कुटुंबातील नंदाताई पोळ या महिलेला त्यांनी या जिल्हा परिषदेमध्ये निवडून आणून या जिल्हा परिषद मतदारसंघात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षस्थानी नेलं होतं। आज हे राजकारण कुठं जाते? आज सर्व काही माझ्याच घरामध्ये, सर्व काही मलाच, हे मिळण्याची ही जी भूक आणि लालसा दिसते ही लाजिरवाणी आणि निंदनीय आहे। मी कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातून मी प्रचारार्थ फिरत असताना मला अनेक गोष्टी निदर्शनास आल्या की जी काही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आणि आज उपमुख्यमंत्री येणार म्हणून जी काही रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे हे चुकीचे आहे। आणि निवडणूक जवळ आल्यानंतर जे काही हे काम करत आहे हे चुकीचे आहे आणि लोकांना दिशाभूल करण्याचे काम या नेते मंडळाकडून होत आहे असे मला निदर्शनास आले आहे। मी कोरुची पंचायत समिती उमेदवार अनंत शेट्टी। मी आज माझ्या मतदारसंघात येणारे हे 2 वार्ड आहेत। त्यापैकी आपण सकाळी फिरला तो 1 नंबरचा वार्ड, त्या वार्डात फिरत असताना मला जाणवलं की एकही रस्ता सरळ नाही। अगदी असुविधा असणारा हा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागामध्ये लोक कशी राहतात हे मला कळलं नाही। तरी लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आणि विश्वासानं आम्हाला मतदान करून निवडून द्यावं। आम्ही ह्या सर्व कामाचं दखल घेऊन ती कामं मार्गी लावू एवढंच सांगतो आणि थांबतो। तारदाळ पंचायत समितीतून अनिता पवन शिंदे। माझ्या सासूबाई सुवर्णा शिंदे यांनी आम्हाला समाजसेवा करण्याची प्रेरणा दिली। तीच प्रेरणा घेऊन मी आज पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून उभे आहे। पंचायत समितीच्या जे काही योजना असतील ते मी तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, त्याच विश्वासाने तुम्ही मला बहुमताने विजयी कराल अशी मी आशा बाळगते। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।